मुंबई गोवा महामार्गाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहनांना व प्रवासी यांना नुकसान भरपाई म्हणून रक्कम व शासकीय खर्चाने प्रवाशांचा किमान 1 कोटींचा विमा काढून देण्यात यावा अशी मागणी कोकण विकास समिती अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या 1.5 दशकाहून अधिक काळ सुरू आहे। पळसपे इंदापूर विभाग, चिपळूण, आरवली, संगमेश्वर, हातकंबा अशा कित्येक भागातील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत आहे। इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण रस्त्यांचे, पळसपे इंदापूर पट्ट्यातील पूल, लोणेरे पूल, चिपळूण पूल अशा कित्येक ठिकाणी कामच अद्याप सुरू न झाल्यामुळे तेथे कित्येक तास वाहतूक कोंडी होत आहे। पेण, नागोठणे, सुकेळी येथे रस्त्यांची चाळण झाली आहे। ते टाळण्यासाठी प्रवासी पर्यायी मार्गाचा अवलंब करतात, त्यामुळे काहीही केले तरी वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय होतच आहे। काही भागात चांगला रस्ता असला तरी अचानक रस्त्यात येणारे खड्डे, काही ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नसल्यामुळे चिखल मातीतून वाहन चालकांना गाडी चालवावी लागते। यामुळे गाडी आपटून टायर फुटणे, गाडीचे काही महत्त्वाचे भाग तुटणे, गाडी रस्त्यात बंद पडणे असे प्रकार हमखास घडत आहे। यामुळे सर्वांना या मार्गावरून प्रवास करून झाल्यावर गाडीच्या देखभाल दुरुस्तीचा मोठा खर्च सहन करावा लागतो। तसेच गेल्या काही वर्षात हजारो नागरिकांना अपघाती मरण आले तर काहींना कायमचे अपंगत्व आहे। एकूणच या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य व जीवघेणे आव्हान आहे। खरे म्हणजे हा मृत्यूचा सापळा आहे। मुळात या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग न म्हणता महाराष्ट्रातील दुर्लक्षित महामार्ग म्हणून घोषित केले पाहिजे असे पाठवलेल्या पत्रात या समितीने म्हटले आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 मुंबई गोवा मार्गावरून पळसपे ते इंदापूर व पुढे इंदापूर ते पत्रादेवी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीची नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक फेरीला नुकसान रक्कम द्यावी। अपघात होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे सर्व प्रवाशांना किमान 1 कोटी जीवन विमा व अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारासाठी किमान 50 लाखांचा विमा शासनाने उपलब्ध करून द्यावा व त्याचा खर्चही शासनाने करावा अशी मागणी कोकण समितीने केली आहे। आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब, कोकणातील सर्वच मंत्री, त्याचप्रमाणे कोकणातील सर्वच खासदार, आमदार महोदय आणि जागृत नागरिक, कृपया मुंबई गोवा हायवेकडे आता लक्ष देण्याची अत्यावश्यकता वाटते। त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित तर आहेच, परंतु या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना झेलावी लागणारी परिस्थिती आणि सहन करावे लागणारे दुःख पाहता आदरणीय मायबाप सरकार मुंबई गोवा हायवेकडे आता तरी स्वतः जाऊन पाहणी करा आणि सत्य परिस्थिती जाणा, एवढीच मी कोकण विकास समितीच्या वतीने आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।